अगदी नेहमी वापरली जाणारी गोइंग टू ची रचना समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. मी नवा लॅपटॉप विकत घेणार आहे. मी नवा लॅपटॉप विकत घेणार आहे. आय एम गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. आय एम गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. तो नवा लॅपटॉप विकत घेणार आहे. तो नवा लॅपटॉप विकत घेणार आहे. ही इज गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. ही इज गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. आम्ही नवा लॅपटॉप विकत घेणार आहोत. आम्ही नवा लॅपटॉप विकत घेणार आहोत. वी आर गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. वी आर गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. आय असला की आपण एम घेतलंय. ही किंवा शी किंवा इट असताना आपण इज घेणार आहोत. आणि वी ते आणि यू असताना आपण आर घेणार आहोत. रचना कशी आहे? पहिला सब्जेक्ट म्हणजे कर्ता, म्हणजे ही सर्वनामं असतील जी आता मी बोलले ती, किंवा त्यांच्याऐवजी नामं पण असू शकतात, प्लस एम किंवा इज किंवा आर. आत्ता म्हटलं तसं एम कधी आय हा करता असताना, इज कधी ही किंवा शी किंवा इट हा करता असताना, आणि आर कधी घ्यायचं तर ते किंवा वी किंवा यू हा करता असताना, प्लस गोइंग टू. आता गोइंग टू जरी गोइंग असलं तरी जाण्याशी त्याचा संबंध नाही, ते रचनेचे शब्द म्हणून येतात. म्हणून गोइंग टू जसं आहे तसं गोइंग टूच लिहायचं, कायम म्हणायचं पण गोइंग टूच कायम. आणि त्याच्या पुढे बी वन, म्हणजे जे ऍक्च्युअल काय करणार आहोत ती जी कृती आहे ती कृती बी वन, म्हणजे पहिलं मूळ क्रियापद, बेसिक वर्ब बी वन म्हणून ते घ्यायचं पुढे. अशी रचना करायची. आणि ह्याचा काळ दिसताना वर्तमान काळ आहे, कारण एम इज आणि आर वर्तमान काळातले क्रियापद आहेत, म्हणून बोलतोय आपण वर्तमान काळात, पण अर्थ मात्र त्याचा भविष्य काळातला आहे. म्हणजे मी नंतर एखादी गोष्ट करणार आहे म्हणताना आपण ही रचना करतो. आता हीच सगळी वाक्य मी परत एकदा रिपीट करते, भविष्य काळातही बोलू शकतो. आय विल बाय अ न्यू लॅपटॉप. आय विल बाय अ न्यू लॅपटॉप, मी नवीन लॅपटॉप विकत घेईन. ही विल बाय अ न्यू लॅपटॉप. ही विल बाय अ न्यू लॅपटॉप, तो नवीन लॅपटॉप विकत घेईल. वी विल बाय अ न्यू लॅपटॉप. वी विल बाय अ न्यू लॅपटॉप, आम्ही नवा लॅपटॉप विकत घेऊ. अशा पद्धतीने आपण हीच वाक्य भविष्यकाळातही बोलू शकतो, म्हणजे प्रॉपर भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा. आता हे झालं वर्तमानकाळी रचनेचं ॲमिजार वापरून. हेच जर मला म्हणायचं असेल की मी नवा लॅपटॉप विकत घेणार होते, मी नवा लॅपटॉप विकत घेणार होते किंवा होतो, पण काही कारणाने जमलं नाही, अशा अर्थी मी म्हणते की मी घेणार होते पण अमुक अमुक झालं आणि मला नाही जमलं. असं भूतकाळात जर मला बोलायचं असेल तर मग इंग्लिशमध्ये करताना मी कसं म्हणेन, आय वॉज गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. आय वॉज गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. वॉज वापरायचा भूतकाळी क्रियापद. तसंच जर अनेकवचनी करता असेल, आम्ही नवा लॅपटॉप विकत घेणार होतो. आम्ही नवा लॅपटॉप विकत घेणार होतो. आता करता आम्ही म्हणजे झाला अनेकवचनी. त्या पद्धतीने ते वॉज हे जे एकवचनी क्रियापद आहे भूतकाळातलं, ते आपण अनेकवचनी क्रियापद घ्यायचं वर. वी वर गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. वी वर गोइंग टू बाय अ न्यू लॅपटॉप. म्हणजे मग आपण भूतकाळात बोलतोय की घेणार होते पण काही कारणाने जमलं नाही किंवा पॉसिबल नाही झालं. बट इट डिडंट हॅपन. बट इट वॉज नॉट पॉसिबल, असं काहीतरी भविष्य काळात त्याचं कारण सांगताना. करणार होतो एखादी गोष्ट पण नाही जमली. तर भूतकाळात, भविष्यकाळ मी चुकून म्हटलं आता, पण भूतकाळात सुद्धा आपण गोइंग टू ही रचना वापरू शकतो. आता भविष्य काळात ती वापरता येणार नाही, कारण ती वर्तमान काळी रचना म्हणून घेतोय, पण भविष्य काळाबद्दल बोलतोय जेव्हा ॲमिजार वापरतो. आणि भूतकाळात मला करायचं होतं पण मला करता आलं नाही, अशा टाईपमध्ये बोलताना भूतकाळातही आपण वॉज आणि वर वापरून करू शकतो. भूतकाळात जर बोलायचं असेल तर रचना सेम, फक्त ॲमिजारच्या जागी वॉज आणि वर घ्यायचं. म्हणजे पहिला सब्जेक्ट घ्यायचा, म्हणजे करता घेतला, वॉज किंवा वर, त्यानंतर गोइंग टू, आणि त्यानंतर मूळ क्रियापद वी वन. आता वॉज कधी तर जेव्हा एकवचनी करता असेल तेव्हा वॉज घ्यायचा, जेव्हा अनेकवचनी करता असेल तर वर घ्यायचा. आय, ही, शी आणि इट हे एकवचनी करता येतात, त्यांच्या जागी आपण वॉज घेणार. म्हणजे आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. पण जेव्हा करता अनेकवचनी असेल तेव्हा आपण वर घेणार. वी वर, दे वर, यू वर. अशा टाईपमध्ये ही वाक्य सुद्धा बनवता येतात. जे मला बोलायचं आहे की मी करणार होते पण मी करू शकले नाही, अशा टाईपमध्ये बोलताना आपण वॉज वर घेऊन गोइंग टू ही रचना वापरून वाक्य सहज बनवू शकतो.
अशी ही अतिशय उपयोगाची अशी गोईंग टू रचना. भविष्यकाळी अर्थ, पण वापर म्हणजे वाक्याचा रचना मात्र वर्तमानकाळी किंवा भूतकाळी, पण फक्त भूतकाळी कधी जेव्हा ती गोष्ट करायला जमली नाही तेव्हा भूतकाळी. आय होप तुम्हाला हे गोईंग टू रचना पूर्ण समजली असेल. प्रॅक्टिस इट. रचनेनुसार प्रॅक्टिस करत राहा. तिथे जे V1 आहे म्हणजे मूळ क्रियापद जे घ्यायचं ते वेगळं वेगळं घ्यायचं. 2-4 उदाहरणं सहज सांगते. समजा मला म्हणायचं असेल की मी मार्केटला जाणार आहे. मी मार्केटला जाणार आहे. आय एम गोइंग टू गो टू मार्केट. इथे मात्र बरं झालं बोलले मी, कन्फ्युजिंग असतं. आय एम गोइंग टू इथपर्यंत तर क्लिअर झालं असेल. आय प्लस एम प्लस गोइंग टू रचनेचे शब्द. पुढे जाणे हेच क्रियापद मूळ म्हणून आपण बोलतोय जाणार आहे, मग तेव्हा आपण गो परत घ्यायचा. आय एम गोइंग टू गो, तो गो घ्यायचा परत. आय एम गोइंग टू गो आणि मग कुठे तर टू द मार्केट. आय एम गोइंग टू गो टू द मार्केट. ओके, अजून 1-2 पाहूया. त्याला तो नवीन वस्तू आणणार आहे. हा, तो नवीन वस्तू आणणार आहे. ही इज गोइंग टू ब्रिंग अ न्यू थिंग. ही इज गोइंग टू ब्रिंग अ न्यू थिंग. ती ऑफिसला जाणार आहे. ती ऑफिसला जाणार आहे. परत जाणार आहे गो क्रियापद. शी इज गोइंग टू गो टू ऑफिस. शी इज गोइंग टू गो टू ऑफिस. गोइंग टूच्या पुढे टू घ्यायचं. गोइंग टू रचनेचे शब्द. टू गो, गो हे मूळ क्रियापद आहे म्हणून गो घ्यायचं परत पुढे. भूतकाळातही म्हणता येतं मी पिकनिकला जाणार होते किंवा होतो. मी पिकनिकला जाणार होते किंवा होतो. आय वॉज गोइंग टू गो ऑन अ पिकनिक. आय वॉज गोइंग टू गो ऑन अ पिकनिक. ते पिकनिकला जाणार होते. ते पिकनिकला जाणार होते. अनेक वचन. दे वर गोइंग टू गो ऑन अ पिकनिक. दे वर गोइंग टू गो ऑन अ पिकनिक, पण ते गेले नाहीत. बट दे डिडंट गो. बट दे डिडंट गो, ते गेले नाहीत. अशा पद्धतीने ही रचना दोन्ही प्रकारे जसं आता मी सांगितलं तसं वापरता येते. करा प्रॅक्टिस. अजून उदाहरणं सांगितले. सहज म्हणून बोलत राहा आणि वापरात आणा. ऍक्च्युअल बोलण्यात सहज वापरायला लागा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. आवडलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्स वन्स अगेन. बाय.